सासूचा खून करून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किशोर एम जयस्वाल यांनी हा निकाल दिलाय। संतोष भीमराव सरोदे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी संतोष सरोदे यास सासूचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। सोबतच पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे। या प्रकरणातील फिर्यादी कविता संतोष सरोदे आणि त्यांची मयत आई रेशम मोकिंदा कोळे यांच्या घरी असताना किरकोळ कारणावरून आरोपी संतोष याने कोयत्याने दोघींवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून फिर्यादी कविता हिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कविताची आई रेशम हिला जीवे ठार मारले। त्यामुळे पोलीस स्टेशन परतूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वकील जयश्री बी सोळंके यांनी काम पाहिले आणि कोर्ट पैरवी आणि जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली। मॅडम, नेमकी घटना काय घडली होती आणि काय निकाल लागलेले आहे? घटना 1/4/2021 ची आहे। रात्री 9:30 वाजता ही फिर्यादी तिच्या आईच्या घरी असताना यातला आरोपी जो तिचा पती आहे तो तिच्या घरी गेला आणि किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला आणि त्या कारणावरून तिच्यावर फिर्यादीवर याने प्राणघातक हल्ला केला। तिला वाचवायला तिची सासू मध्ये आलेली असताना त्यात सासूवर हल्ला होऊन सासू मयत झालेली आहे आणि फिर्यादी पण गंभीर जखमी झालेली आहे। तर यात 302 आणि 307 भादवीनुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र माननीय विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं। यात एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी यातले वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी स्वतः आणि इतर साक्षीदार, यातले तपास अधिकारी श्री ठाकरे साहेब यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालय जिल्हा न्यायाधीश तिसरे श्री किशोर जयस्वाल यांनी ह्या प्रकरणातील आरोपी संतोष भीमराव सरोदे याला सासूचा खून केल्याप्रकरणी 302 भादवीमध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड आणि पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भारतीय दंडविधानचे 307 नुसार 10 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। ही घटना कधी घडली मॅडम? ही घटना 1/4/2021 ला रात्री 9:30च्या सुमारास घडलेली आहे। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।